आणि आता बातमी आहे वैभव नाईक यांनी केलेल्या एका गंभीर आरोपासंदर्भातली। मालवणमधील पुतळा लोकार्पण कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय। पुतळ्याचा पैसा हा लोकसभेसाठी वाटल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। वैभव नाईक यांनी हा आरोप केला असून राणे पिता पुत्र त्यांच्या निशाण्यावर आहेत। भ्रष्टाचाराविरोधात कोर्टात याचिका करणार असल्याचं सुद्धा वैभव नाईक सांगतायत। तब्बल 2.5 कोटी रुपये पुतळ्यासाठी मंजूर केले होते आणि त्यातले फक्त 25 लाख रुपये जयदीप आपटेला दिले असा आरोप वैभव नाईक यांनी केलाय। राणे पिता पुत्रांकडे त्यांचा रोख आहे। मध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखलचा अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत। त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत। त्यामुळे आता यापुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंधाधुंद कारभार केला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे।